नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सरांनी विश्वशांतीचं कार्य पुढे नेताना काही अद्भुत आणि भव्य वास्तूंचीही रचना केली. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट, विश्वधर्मी मानवता तीर्थभवन, सरस्वती नदीच्या उगमस्थानी माता श्री सरस्वती ज्ञानविज्ञान मंदिर आणि अशा अनेक सुंदर आध्यात्मिक वास्तू. MIT शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणूनच ऊर्जावान असतात. तर सुरू करूयात आजचा युवकांसाठीचा युवा कट्टा. आभाळाचे रंग नवे, उड्डाणात रंग भरे, स्वप्नांच्या या नभात पंख आपलेच खरे. आजचा विषय आहे एकदम युवकांप्रमाणेच एनर्जेटिक, ढोलवादन. ढोल म्हणजे ताल, ढोल म्हणजे नाद, ढोल म्हणजे कोऑर्डिनेशनही, ढोल म्हणजे एकाग्रता. आजची तरुणाई आपल्याला ढोल वादनामध्ये उत्साहानं भाग घेताना दिसते. कॉलेज लाईफमध्ये ज्या अनेक ॲक्टिव्हिटी असतात त्यात ढोलवादन ग्रुपमध्ये सहभागी होणं हे वेगळा आयकॉन ठरलं आहे. त्यामुळंच मुलं आणि मुलीही उत्साहानं यात सहभागी होतात. आपण भेटतोय, ज्यांचं वादन पाहतोय ते आहे शिवराय पथक. MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे विद्यार्थी यात उत्साहानं सहभागी होऊन नियमित सराव करतात. गेल्या 3 वर्षापासून आपलं पथक सुरू झालेलं आहे आणि आम्ही बरेचसे मुलं जोडवलेले आहेत. पथक सुरू करण्याचं कारण हेच की आपण शिवाजी महाराजांची परंपरा जी आहे, आपल्या मराठी लोकांची परंपरा आहे, त्या आपण पुढं नेतो आहे. हे सगळ्यांना आता जे नवीन लोक आहे किंवा नवीन जे जनरेशन आहे त्यांना हे सगळं सांगून की बाबा आपलं परंपरा जी होती महाराजांच्या काळापासून जे चालत आलेलं आहे ते आज पण ते आम्ही राबावं टिकवावं ते सगळं आम्ही करतो आहे. आता नुकताच त्यांनी एक छान संकल्प पूर्ण केला आणि तो म्हणजे अष्टविनायक गणेश मंदिरात आणि गड जेजुरी इथंही ढोल वादनाचा. ढोलाचा आकार, वजन हा या युवकांसाठी मुद्दाच नाही आहे. लक्ष आहे ते फक्त रिदमवर आणि कोऑर्डिनेशनवर. सुरुवात होते ताल समजून घेण्यापासून, टिपरीचा, ड्रमस्टिकचा वापर आणि मग ग्रुपमध्ये सिंक्रोनाइज करत वादन. दोन वर्ष पहिले मी एका शिवजयंतीची प्रॅक्टिस चालू होती, तर तिकडे एक दिवशी बघायला गेलेलो फक्त की नेमकं काय म्हणजे इतके सगळे ढोल बघणं म्हणजे किंवा त्यांचा आवाज जो म्हणजे त्यांचा एक ठोका जो पडला ना तो म्हणजे असा हृदयातच पूर्ण गुंजला तो आवाज पूर्ण. तर मग ते फार जास्तच आवडलं. पहिले जे होतं ढोल पथकबद्दल असं एवढी पण इन्फॉर्मेशन नव्हती किंवा एवढी माहिती नव्हती त्याबद्दल. पण मग इतके सगळे ढोल, मुलं सगळे इतक्या जोशमध्ये का बरं येत आहे हे त्या टाईमला कळालं. कारण की जेव्हा मी ताशा हातात घेतला त्यानंतर कळालं की तो जोश कसं काय येतो एवढ्या मुलांना.
नवीन नवीन कॉलेज चालू झालेलं, मी फर्स्ट इयरची स्टुडंट आणि क्लब कॅटलिस्ट झालेलं. तर तिथे खूप सारे भरपूर क्लब होते. MITचे जेवढे पण मोठे मोठे छोटे सगळे क्लब्स होते. पण जसंच मी शिवराय ढोल त्याच्याकडे बघितलं आणि त्यांचं वादन सुरू होतं, मी कोणत्याच क्लबकडे जाऊच नाही शकली, कोणत्या क्लबच्या स्टॉलवर जाऊच नाही शकली. अख्ख्या स्टार्टपासून एंडपर्यंत मी तिथेच थांबत होती. शिवराय ढोल ताशा पथक आणि ध्वज हे सगळं ऐकल्यानंतर एक एक्साइटमेंट जागृत झाली की भाई पाहिलं पाहिजे की नेमकं काय आहे ह्या क्लबमध्ये. सो आम्ही जॉईन केलं आणि फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे असं झालं की माझी आधीपासूनच आवड होती ह्यामध्ये आणि पहिलंच वादन इतकं मस्त झालं की असं वाटलंच नाही की मी हे पहिल्यांदा करते. आणि 1-1.5 महिन्यातच मी प्रॉपर शिकून गेले. हे एकदम बेस लेवलपासून शिकवतात आपल्याला. आणि अजून सांगायला गेलं तर आमचं पहिलं वादन थेऊरला झालं. पहिलं वादन मानवंदना होती आमची. स्टार्टिंगला वाटलं जड आहे बाबा, नाही झेपणार, पण ते एक प्रेम होतं त्याच्याप्रती. ढोल झेपला. आता काहीच वाटत नाही, एवढा ढोल वजनदार असून काहीच वाटत नाही त्याचं. आणि हां, छान वाटतं, एक मनाची संतुष्टी म्हणू शकतो आपण. सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटतं वाजवल्यानंतर. जर का तर नवीन आता पथकमध्ये शिकवायचं बघितलं तर कसं शिकवणार, तर याला एक नाही निदान तर 2 महिने तरी लागते. 2 महिन्या अगोदरपासून आम्ही कुठल्या पण इव्हेंटच्या प्रॅक्टिस सुरू करतो. जसं शिवजयंती झालं किंवा गणेश चतुर्थी झालं, या सगळ्या इव्हेंटचे आम्ही 2 महिन्या अगोदरपासून प्रॅक्टिस सुरू करतो. आणि बेसिकपासून, बिलकुल नॉर्मल बेसिकपासून आम्ही पूर्ण शिकवायला स्टार्ट करतो तर एंडपर्यंत. आणि खूप सारे एफर्ट्स लागते यामध्ये, खूप सारी मेहनत असते, सगळ्या लोकांची मेहनत असते. प्रमुख लोक पहिले अगोदर स्वतः ताल वगैरे पूर्ण डिसाईड करून स्वतः शिकून मग नंतर नवीन मुलांना शिकवतात. ढोलाचं जर का आपण वेट जर का बोलल्या गेलो तर एक वेगळ्या साईजचे ढोल असते. 21 नंबरचा ढोल असतो, 23चा ढोल असतो, 25चा असतो, 27चा असतो. सगळ्यांचे वेगळे वेट्स असतात. एक जर का मिनिमम जर का वेट जर का बघितलं गेलं लहान ढोलाचं तर 11 ते 12 किलो आणि मॅक्झिमम जर का 25पर्यंत जर का गेलो तर आपण तर 15 किलोपर्यंत 15 kg त्याचं वेट येतात. पारंपरिक ढोल वादन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, विशेषतः गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. ढोल ताशांची शिस्तबद्धता, वाद्यांचा कडाडणारा नाद, सामाजिक एकजूटही यात दिसून येते. विशिष्ट प्रकारच्या तालामुळे आणि जलद ठेक्यामुळे नाशिक ढोल अत्यंत लोकप्रिय आहे. आता भरपूर लोक म्हणायचे की नाशिक ढोल काय, म्हणजे नाशिक ढोल वाजव म्हणून, हे म्हणून. पण मग नंतर जेव्हा असं पथकमध्ये बघितलं की नाशिक ढोल नेमकं वाजतो कसा, तर तो जो आवाज जो गुंजतो ना दरवेळेस, म्हणजे ती फिलिंगच एकदम वेगळी आहे की ते वाजताना आहे ना माणूस पूर्ण ते म्हणजे खो जाता है उसमें. ऐसा अगर हम बोले तो उसमें इंसान पूरा खो जाता है. वाद्यांची जुगलबंदी, ढोल, ताशा, झांज या वाद्यांचा मिलाफ एक वेगळाच गुंजणारा आवाज निर्माण करतो. यात पोशाखही महत्त्वाचा आहे. पारंपरिक वेशभूषा जसं की कुर्ता, पांढरा सदरा आणि फेटा परिधान करून वादन केलं जातं. पारंपरिक ढोल वादन तरुण पिढीला संस्कृतीशी जोडून ठेवतं. जर का वादन असणार तर त्यानंतर शृंगार कसा असतो, गेटअप कसा असतो त्या गोष्टीचा, किंवा ढोल असं जर का नॉर्मल असणार तर ढोलाचा गेटअप कसा असतो, तर ते सगळं आपण ते वादनाच्या वेळेस आपण हे करतो. नॉर्मलची म्हणजे बेसिक गोष्टीपासून चंद्रकोर किंवा रुद्राक्षाची बाळीपासून किंवा रुद्राक्षाची माळापासून ते सगळं आपण गेटअप करतो. मुलींना नऊवारी साडी म्हणजे आपले जे महाराष्ट्राचे जे म्हणजे हे आहे शृंगार, जो मुलींचा जो शृंगार आहे, तर नऊवारी साडी ते मुली घालतात. ढोल हे पारंपरिक वाद्य असून ते प्रामुख्यानं लाकूडपासून बनवलं जातं. ढोलाच्या मुख्य पोकळीसाठी मजबूत आणि टिकाऊ लाकूड वापरलं जातं. साधारणपणे सागवान, आंबा किंवा इतर कठीण लाकूडही घेतलं जातं. लाकूड गोल आकारात कोरून पोकळ केलं जातं. लाकडाला बेलन आकार दिला जातो जेणेकरून आवाज घुमतो.
बाहेरून गुळगुळीत घासूनही त्याला तयार केलं जातं. दोन्ही बाजूंच्या कातड्यांना मजबूत दोर आणि लोखंडी कड्यांनी घट्ट बांधलं जातं. नंतर ढोलावर रंगकाम, कापडी पट्टा आणि आकर्षक सजावट केली जाते. पारंपरिक कारागीर अनेक वर्षांच्या अनुभवातून उत्कृष्ट दर्जाचे ढोल तयार करतात. आपण ढोल तयार करायचं म्हटलं तर 2 गोष्टी असते ढोलमध्ये. ॲक्च्युली 3 गोष्टी असते. 2 पान असते आणि 1 टीन असते आणि 1 दोरी. एका साईडच्या पानाला थापी म्हणतात आणि एका साईडच्या पानाला ठोका म्हणतात. तर ठोक्याचं पान पूर्ण तयार करावं लागतं अगोदर. त्याला मेनपासून लावणं, ते राऊंड सर्कलमध्ये लावणं, त्या पानापासून ते पूर्ण तयार करावं लागते. आणि प्रत्येक मुली सगळे आपापले ढोल रेडी करतात. त्यांना अगोदर शिकवल्या जातात की कसं करायचं असते, ढोल कसा बनवायचा असते. त्या गोष्टीपासून सगळं बेसिक गोष्टीपासून आपण शिकवतो. एकत्रित ढोलवादन फक्त युवकांना एकत्र आणतं असं नाही, तर त्यांना परंपरेची आणि संस्कृतीची ओळखही करून देतं. म्हणूनच ढोलवादन आज तरुणांमध्ये लोकप्रिय होताना दिसतंय. पहिले तर 20 ते 25च लोक होतो आम्ही. 20-25 मुलांमध्ये आम्ही सुरू केलेलं हे सगळं. आणि आजच्या डेटला आमच्याकडे 200 ते 250 मुलं आहे. खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी पण हे, की 20-25 मुलांवरून डायरेक्ट 200-250 मुलं. आज 3 वर्ष लागलं आम्हाला हे सगळं करण्यासाठी. काय विचार आहे? तुम्ही एकदा ढोल अंगावर खेळवत ठोका धरायला काय हरकत आहे? भेटूयात पुढच्या युवा कट्टामध्ये नवीन विषयासह.